राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मनात चाललंय तरी काय हा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात जयंत पाटील भाजपा प्रवेशाचे संकेत देत आहेत। माझं काही खरं नाही या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय? जयंत पाटील ऐकत नाहीत असं सभागृहात मुख्यमंत्री का म्हणाले? सत्ताधारी आणि जयंत पाटील यांच्याकडून भविष्यातील बदलाचे संकेत देण्यात येतात का? जयंत पाटील यांच्या चर्चेच्या या विधानाची चर्चा सुरू आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलंय। माझं काही खरं नाही, माझी गॅरंटी घेऊ नका असं जयंत पाटील म्हणाले। म्हणून जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यावा अशा चर्चांना उधाण नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे। राजू शेट्टींना उद्देशून त्याच्या आधी मी बरंच भाषण केलेलं आहे आणि त्यात मी म्हटलेलं आहे की तुम्ही हे आमच्याबरोबर राहिला असतात, आता लोकसभेत खासदार म्हणून गेला असता आणि तिथं हा प्रश्न मांडला असता। आता त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही, कारण त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। सभागृहात जयवंतराव तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असता असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। त्यानंतर आपण सगळ्यांच्याच संपर्कात असल्याचं जयंत पाटील यांचं वक्तव्यही गाजलं। त्यात आता काही खरं नाही हे वक्तव्य आलंय। अधिवेशनाच्या काळातली ही 3 वक्तव्य मात्र सूचक मानली जात आहेत। त्या संदर्भात आता या 3 वक्तव्याचा आधार घेऊन राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली। जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता। योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात। हा, तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे। तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये। भाजपच्या संपर्कात आहेत असं वारंवार तुमच्याबद्दल म्हटलं जातं। कोण? तसं तुम्ही स्वतः? मी सगळ्यांच्या संपर्कात असतो। सगळ्यांच्या संपर्कात असल्यावर सगळ्यांची परिस्थिती कळत नाही, सगळ्यांची माहिती कायम राजकारणात ठेवायची असते। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। मी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातील एक मोठं नेतृत्व, मात्र वारंवार जयंत पाटील यांच्या संदर्भात चर्चा केली जाते, संपर्कात आहेत अशी चर्चा असते। एक महत्त्वाचं खातं त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलंय अशी सुद्धा चर्चा असते, आणि आता 3 महत्त्वाची वक्तव्य आहेत। काय सांगशील सविस्तर? करण, आपण जर बघितलं असेल तर मागील 3 ते 4 महिन्यापासून खऱ्या अर्थाने जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वतः जयंत पाटील काही संकेत देत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात काही संकेत दिले। आपण जर करण बघितलं असेल तर 15 दिवसापूर्वी जयंत पाटील मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले होते। खरं तर त्यांनी त्यावेळी कारण दिलं होतं की माझ्या मतदारसंघातली काही कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासंदर्भात मी मंत्र्यांची भेट घेतली। मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भेटणं आणि ते मध्यरात्री भेटणं, तिथूनच खऱ्या अर्थानं जयंत पाटील भाजपमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्यातच आपण बघितलं असेल तर राज्यपालांच्या अभिभाषणावर ज्यावेळी विरोधक टीका करत होते त्यावेळी जयंत पाटील यांनी देखील काही राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण केलं होतं। त्या भाषणाला खऱ्या अर्थानं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। त्या दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की जयंतराव माझं देखील ऐकत नाहीत। नेमकं जयंतराव देवेंद्र फडणवीस यांचं का ऐकत नाहीत अशी चर्चा खऱ्या अर्थानं विधान भवन परिसरात रंगली होती। काल आपण बघितलं असेल तर शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्या महामार्गाला विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थानं शेतकरी जे आहेत ते आझाद मैदान ते विधान भवन धडकणार होते। मात्र त्यांचा मोर्चा जो आहे तो आझाद मैदानला रोखण्यात आला। त्या मोर्चाला आणि त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्यासाठी जयंत पाटील गेले होते आणि त्या दरम्यान त्यांनी हे विधान केले। त्यामुळे जयंत पाटील खरंच भाजपच्या संपर्कात आहेत, आणि जर जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असतील तर ते नेमके कधी प्रवेश करता येईल असा प्रश्न आता उपस्थित झालाय। आपण पाहिलं असेल तर एक खातं जे आहे ते राखून ठेवण्यात आलंय। हे राखून ठेवलेलं खातं नेमकं कोणासाठी राखून ठेवलंय अशी देखील चर्चा रंगली। आता जयंत पाटील स्वतः याचं उत्तर देतील की नेमके ते भाजपमध्ये कधी येणार। मात्र एक राजकीय वर्तुळात करण मागील 2 ते 3 महिन्यापासून खऱ्या अर्थानं जयंत पाटील यांच्या भाजपच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत।
आता जयंत पाटील खरंच पक्षप्रवेश करणार का की फक्त हुलकावणी देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.